75 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्या निमित्तानं सुरू असणारी राष्ट्रसेवा दलाची ही जी जागर यात्रा आहे त्या जागर यात्रेचा रथ आज आपल्या या वाडा तालुक्यामध्ये आलेला आहे आणि त्याच्या निमित्तानं आपण सगळेजण जमलेलो आहोत। मित्रांनो, 75 वर्षापूर्वी महात्मा गांधीजींनी येथील जनतेला एक संदेश दिला, एक आवाहन केलं, ब्रिटिशांना चले जाओ असं सुनावलं आणि त्या दिवसापासून खऱ्या अर्थानं या देशामध्ये एक जबरदस्त ब्रिटिशांविरुद्ध संतापाची लाट उसळली। अखंड देश पेटला, लढला, झुंजला आणि त्यानंतर 5 वर्षांनी 15 ऑगस्ट 1947 रोजी आमच्या या देशाने स्वातंत्र्य मिळवलं। आणि खऱ्या अर्थानं या चले जाओ ही जी चळवळ आहे, ही चळवळ या देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये खेड्यापाड्यामध्ये जाऊन पोहोचली आणि त्याच खेड्यापाड्यामधून एक क्रांतीची ज्योत अखंडपणे पेटली। आजही ती ज्योत खेड्यापाड्यामध्ये तितक्याच वेगाने, तितक्याच प्रखरतेने पेटत आहे। खरं म्हणजे आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला या 15 ऑगस्ट रोजी 70 वर्ष पूर्ण होत आहेत आणि या चळवळीला 75 वर्ष पूर्ण होत आहेत। या सर्वांचा साकल्याने विचार करता एक गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागेल, त्यावेळेस जर गांधीजींनी चले जाओ आंदोलन सुरू केलं असेल तर आज सुद्धा आम्हाला चले जाओ आंदोलन सुरू करावं लागेल का, याचा विचार करणं गरजेचं आहे। आज या ठिकाणी आमचा शेतकरी, तो शेतकरी आज या जमिनीचा मालक समजला जातो, या आमच्या जगाचा पोशिंदा समजला जातो, तो आज या ठिकाणी आत्महत्या करत आहे, आत्महत्येचा पर्याय स्वीकारत आहे। खऱ्या अर्थानं जगाची भिस्त ज्याच्या छाताडावर आहे, जगाची भिस्त ज्याच्या खांद्यावर आहे, तो शेतकरी आत्महत्या करतोच का, इतका हताश, इतका हतबल झालाच कसा, याचा विचार होणं गरजेचं आहे। आणि त्या दृष्टीनं खरं म्हणजे आमच्या शेतकऱ्यामध्ये ही भावना आली कुठून, ही भावना पुसून टाकण्याची गरज आहे आणि त्याला सक्षम, सबळ बनवण्यासाठी आणि त्याच्यातील ही आत्महत्येची अतिशय बळपुटी भावना दूर करण्यासाठी त्या बळपुट्या भावनेला चले जाओ म्हणण्याची गरज आहे आणि त्यासाठी ही जागर यात्रा आहे। खरं म्हणजे या ठिकाणी आज आमच्या स्त्रिया सुरक्षित नाहीयेत। पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून चालण्याची भाषा करतो आणि त्याच खांद्याखाली वाईट नजरेनं बघतो, अरे हा कुठला विरोधाभास। आमची शिक्षण संस्था ढासळून चाललेली आहे। एका बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वप्न पाहिलं होतं जातमुक्त भारताचं, पण ही जातमुक्तता झाली का? खरं म्हणजे आज ती जातमुक्त झाली नाही, आज ही जात अधिक प्रखरतेने दिसून येते। ज्या पुरोगामी महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक जाती उद्भवत आहेत। दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आज आम्हाला जातमुक्त छोडो जात ही चळवळ चालू करण्याची गरज आहे। जातीला चले जाओ म्हणण्याची गरज आहे। आम्हाला पहिल्या इयत्तेमध्ये जात विचारली जाते। आमचे राष्ट्रीय पक्ष, राजकीय पक्ष त्यांच्या राजकीय सेल सुद्धा जातीनुसार बनवत आहेत। हे सगळं थांबवलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं एक समतावादी, समाजवादी राज्य निर्माण करण्यासाठी आम्हाला कटिबद्ध झालं पाहिजे आणि यासाठी गरज आहे ती आमच्या तरुण शिरीष कुमाराची। ज्या शिरीष कुमारांना अगदी वयाच्या 9व्या 10व्या वर्षी आपल्या छाताडावर गोळ्या झाडल्या तर राष्ट्रनिष्ठेपायी आज तीच राष्ट्रनिष्ठा, तीच देशनिष्ठा आम्हाला आमच्या तरुणांमध्ये जागवली पाहिजे। ती जोपर्यंत जागत नाही तोपर्यंत या देशाचं भवितव्य अंधारात आहे असं म्हणावं लागेल आणि त्यासाठी आम्हाला सर्व तरुणांना कटिबद्ध व्हावं लागेल। आजच्या या गोड कार्यक्रमाच्या प्रसंगी आपण सर्वजण याचा संकल्प करूया आणि राष्ट्रनिष्ठेसाठी, राष्ट्रसेवेसाठी कटिबद्ध होऊया। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।